श्रीराम मित्रांनो, रामायण काव्यामध्ये रामाचा जन्म तर झालाच, त्याचे शिक्षणही गुरु वसिष्ठ आणि विश्वामित्र अशा दिग्गजांकडून झाला. वसिष्ठ हे ब्राह्मण संप्रदायाचे तर विश्वामित्र हे क्षत्रिय संप्रदायाचे श्रेष्ठ मानले जातात. तर आपला भाग 1 मध्ये प्रश्न होता की राम वनवासाला का गेला. मी निरंजन तिवारी आपल्या सर्वांचे भाग 2 मध्ये स्वागत करत आहे, ज्याचं नाव आहे खलनायिका कोण. आणि अजूनही आपण जर आपल्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडले असतील तर लाईक करा आणि इतरांसोबतही शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना रामायणातले रहस्य हे सगळे कळतील. आपली ही सिरीज छोटीशी आहे, पण आवडली तर अजून आपण ह्याला मोठ्या स्वरूपाने करूया. तर सुरू करूया आजच्या या भागाला. भाग 2 सुरू करण्यासाठी थोडंसं आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये जावं लागेल. एकदा देवांचा असुरांशी युद्ध चालू होतं. या युद्धामध्ये राजा दशरथ यांनी देवांकडून सहभागी व्हावं असं आव्हान देवाकडून राजा दशरथाला करण्यात आलं. यामध्ये त्याची दुसरी पत्नी कैकेयी देखील साथ दिली. युद्धाच्या मध्यात राजा दशरथाच्या चाकाचा आख निघाला, त्यामुळे राजा दशरथाचा रथ कोलमडून पडला असता. पण त्याच वेळी कैकेयीने आपला हात आखच्या जागी टाकला आणि या मदतीवर प्रसन्न होऊन राजा दशरथाने तिला 2 वर दिले. मला आपल्याकडून काहीही नको असं सांगितल्यावरही राजा दशरथाने ठीक आहे, पण तुला जेव्हा काही लागत असेल तेव्हा मी तुला ते नक्कीच देईल, शिवाय 1 नाही तर 2 वर दे. या गोष्टीमध्ये तुम्हाला राजा दशरथांकडून झालेला हा गोंधळ म्हणजे शाही शिस्तीचा अभाव असं जाणवायला हवं. आता परत रामकथेकडे येऊया. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रामाचा राज्याभिषेक कसा होऊ शकतो आणि राम हा मुळातच राजा बनण्यायोग्य नाही असं मंथराने कैकेयीला जाणवून दिले. कैकेयीने सांगितले, राम हा माझा सख्या मुलासारखाच आहे. पण मंथराने एकेकाळी लग्नाच्या वेळेस तिच्या वडिलांनी राजा दशरथाकडून एक वचन घेतलं होतं. ते म्हणजे कैकेयीचा मुलगा राजगादी सांभाळेल. याची आठवण मंथराने कैकेयीला करून दिली. आपला नवरा वचन तोडू शकत नाही, वचनबद्ध राहावा, यासाठी तिने वरमध्ये भरत हा राजा बनावा असा पहिला वर मागितला. पण दुसरा वर रामाला 14 वर्षासाठी वनवासात पाठवावा हा का मागितला. यामध्ये कैकेयीचे पुत्र प्रेमापोटी लोभ दिसून येतो. आपला मुलगा राजा बनल्यानंतर त्याला कोणीही प्रतिस्पर्धी राहू नये यासाठी हा दुसरा वर मागितला गेला. या कथेत मंथरा ही केवळ व्यक्ती नसून ती एक प्रवृत्ती आहे. ती वासनेची आणि महत्वाकांक्षेची काळी बाजू आहे, ज्यामुळे दुःख, संशय आणि विवंचना या गोष्टी वाट्यात येतात. आणि हेच पात्र मंथरा दर्शवते. खरं तर प्राचीन क्षत्रिय नियमानुसार जर एखादा राजपुत्र 14 वर्ष राज्य न करता दूर राहिला तर त्याचे सिंहासनावरील अधिकार रद्द होऊन जातात. रामाचा 14 वर्षांचा वनवास हा काही योगायोग नव्हता. यामागे वैदिक गणना, राजकीय रणनीती, कर्मफळ, धर्मपालन आणि भरताच्या निष्ठेची कसोटी अशा अनेक कारणे होती. रामाचा 14 वर्षांचा वनवास हा सिंहासनावर बसण्याआधी आध्यात्मिक शुद्धीकरणाचं प्रतीक होता. पहा, वैदिक गणनेत चतुर्दशी म्हणजे 14वा दिवस हे शुद्धीकरण व तपस्येसाठी शुभ मानला जातो. म्हणजेच अर्थात ह्याच्यात रामाची शुद्धीकरणाची प्रक्रिया चालू होते. दशरथांचा श्राप हा देखील याला रिस्पॉन्सिबल आहे. तुला सुद्धा आपल्या प्रिय पुत्राच्या वियोगाचा दुःख 14 वर्ष भोगावे लागेल असा श्राप श्रावण कुमारच्या आईवडिलांनी त्यांना दिला होता. हे कर्म फळ चक्र परिपूर्ण करते. यासोबतच एक नवीन पैलू प्रकाशित झाला, तो म्हणजे कर्मनियती. कर्मनियती म्हणजे नियतीने दिलेला एक जन्म एक विशिष्ट कर्म परिधान करण्यासाठी. राम हा राजा नसून तो ईश्वराचं रूप आहे. राक्षसांच्या संहारासाठी त्याचा जन्म घडणं निश्चित होतं. म्हणजेच ही नियतीची पूर्वनिश्चित योजना होती असेही सांगितले जाते. ज्या सर्पावर विष्णू पौडलेला असतो तो सर्प म्हणजेच लक्ष्मण हा अवतार आहे. विष्णूचं सुदर्शन चक्र म्हणजेच भरताचं रूप आहे आणि त्याचा शंख हा शत्रुघ्न आहे. या कारणामुळेच चारी भाऊ सावत्र असले तरी एकमेकांसोबत एकत्रित राहतात. पण ज्यांनी या घटनाकडे केवळ रामाचं दुर्भाग्य या दृष्टीने पाहिलं, त्यांना नियतीची ही दिव्य दृष्टी आणि दैवी योजना कशी करणार. अर्थातच आपला हा जो भाग होता खलनायिका कोण, तर हा रामायण जो भाग आहे हा मुळात निगेटिव्ह नाहीच आहे. मंथरा आणि हा कैकेयी या नियतीच्याच एक दैवी योजनेचा भाग होता. रामाचं शुद्धीकरण करणं हे देखील नियतीच्या योजनेत होतं. राक्षसांचा संहार होणं, कर्मफळ भेटणं
भरताचं 14 वर्ष नियती निष्ठेसोबत राहणं हे नियतीत होतं. म्हणजेच आपल्या या भागात हे दर्शवतं की खलनायिका कोणीच नाही. जसे ह्या दोघी स्त्री रूप होत्या तशा अजून पण 3 स्त्री रूपांबद्दल आपण आपल्या पुढच्या म्हणजे भाग 3 मध्ये पाहणार आहोत. 3 स्त्रिया त्याचे 3 प्रकार रामायणात कशा पद्धतीने सांगितलेत आणि त्याच्या मागचा अर्थ किती छान आहे हे आपण पाहणार आहोत पुढच्या आपल्या भागामध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. कमेंट्स तुमच्या खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. जर माझ्याकडून काही चुका झाल्या असेल तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत आपला निरोप घेतो. जय श्रीराम.